ठीक आहे. तर आता आहे ना सगळ्यात आधी आपण आहे ना एक्सेलमध्ये इथनं पहिल्यापासून चालू करूया. फाईल, होम, एक 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 आपण कवर करूया. ठीक आहे. तर पहिला जो फाईलचा ऑप्शन आहे ना, तर ह्याच्यामध्ये ना स्टार्टिंगला होम ऑप्शन आहे. ठीक आहे. जेव्हा मी करंटली होम ऑप्शनवरती काय दाखवतात, जनरली तुझे जे रिसेंट फाईल तुझ्या ओपन केल्यात ना त्या होमवरती दाखवतात. आणि सपोज एखादी मी अशी पिन करून ठेवली ना, आणि जर मी या पिनमध्ये गेलो ना ती तिथे दिसेल मला. आता बघ, सपोज मी ही कॉन्टॅक्टला जर मी पिन करून ठेवली ना आणि मी इकडे गेलो ना, ती फाईल मला इथे दिसून येईल. ठीक आहे. तर ह्या होमचा तुला एखादी पटकन फाईल ओपन करायची असेल ना तर तो फायदा होतो याचा. ठीक आहे. आणि ना हे एक ब्लँक बुक आहे हा. ठीक आहे. तर ह्याच्यावर जेव्हा मी क्लिक करेन ना तर आणखीन एक नवीन इथं बुक 1 लिहिलं आहे. ठीक आहे. मी फाईलमध्ये जाईन, पुन्हा एकदा दुसरं क्लिक करेल ना तसं बुक 2 लिहिल. ठीक आहे. सपोज मी जेवढे पण नवीन बुक घेत जाईन ना तसं ते एक एक्स्ट्रा ॲड होत जातील. ठीक आहे. आधीचं काय होतं, फक्त नॉर्मल होतं. ठीक आहे. पुन्हा ह्या ऑप्शनचं कळलं. आणि तर कळलं, हे पिनचं ऑप्शन आहे ना, म्हणजे ह्याचा हा फायदा होतो. जर मी एखादा पिन करून ठेवले तर मला इथनं पटकन भेटून जाईल. रिसेंट फाईलमध्ये ज्या फाईल मी हे काय इथे क्लिक करायचं. हे बघ, सपोज आता हे 2000ची जी फाईल आहे ना, इथे मी जर क्लिक केलं ना का हा झाला पिन झाला. बस इथे तुला डायरेक्ट, आणि इथून जर मी ह्याला अनपिन केलं ना आणि तो निघून जाईल. ह्याला परत अनपिन केलं तर त्याच्यावरती क्लिक केलं का ते पुन्हा अनपिन होतो, मग तो निघून जातो. ठीक आहे. त्यानंतर आहे ना सेकंड ऑप्शन न्यूचा आहे. ठीक आहे. तर न्यूमध्ये पुन्हा तेच आहे की तुला एक ब्लँक वर्कबुक हवं आहे का बाकीचे तुझे ना त्यांनी टेम्पलेट्स बनवून ठेवलेत. म्हणजे जर ह्यातलं एखादा टेम्पलेट यूज करून जर तुला एखादी फाईल बनवायची असेल ना तर तू ते यूज करू शकतेस. पण जनरली हे जे टेम्पलेट आहेत ना हे खूप म्हणजे एखाद्या IT कंपनीमध्ये किंवा एखाद्या प्रोफेशनल ठिकाणी यूज केले जातात. आपण नॉर्मली ब्लँक वर्कबुकच घेतो जनरली. ठीक आहे. त्यानंतर ओपनमध्ये बघ खूप सारे ऑप्शन आहेत. जसं रिसेंटमध्ये ना हे वाले ऑप्शन आहेत. जर तू एखादी फाईल तुला पुन्हा ओपन करायची, सपोज मी इथे क्लिक केलं ना तर ती मी जी जुनी फाईल माझी सेव्ह करून ठेवली ना ती मला पुन्हा ओपन करता येते. ठीक आहे. फाईल होम झालं ना, न्यूचं पण सांगितलं, ओपन. आता आपण ओपनमध्ये होतो ना. ठीक आहे. तर ह्या रिसेंटमध्ये ज्या मी आत्ता रिसेंटली ओपन केल्यात ना त्या फाईली माझ्या इथे दिसतात. ठीक आहे. आता इथे वन ड्राईव्ह आहे. जेवढ्या पण आता मी माझा आहे ना ईमेल ID आहे ना माझ्या ह्या एक्सेलला लिंक करून ठेवलेला आहे. मी एखादी फाईल सेव्ह केली ना ती माझ्या वन ड्राईव्हमध्ये जाऊन सेव्ह राहते. म्हणजे उद्या जर माझा हा PC हे झाला, करप्ट झाला, म्हणजे सगळं सिस्टीम अख्ख्या फाईली उडाल्या, तरी माझा ह्या ईमेल ID म्हणजे ह्या वन ड्राईव्हच्या अकाउंटवरती ना माझे डॉक्युमेंट सेव्ह राहतील. सपोज मी ह्यात जर माझे एखादे डॉक्युमेंट असतील ना तर ते मे बी दिसतील. हे बघ, हे डॉक्युमेंट माझे आहेत ना या वन ड्राईव्हमध्ये सेव्ह होत राहतात. ठीक आहे. तर ह्या वन ड्राईव्हचं तुम्हाला ना ईमेल ID काढावं लागेल. ठीक आहे. म्हणजे ईमेल आयडीने तुम्हाला ह्या वन ड्राईव्हला लिंक करावं लागेल. आणि त्यानंतर मग तुम्हाला तो इथे तुम्हाला लॉग इन करायला लागेल. जेव्हा तुम्ही लॉग इन कराल ना तेव्हा तुमचं तो डायरेक्ट लिंक होईल आणि तुम्हाला आहे ना त्यावाल्या फाईली म्हणजे तुम्ही जे काम कराल ना ते ह्यात सेव्ह होत राहील. म्हणजे एखादं जर बुक रायटर असेल ना तर त्यांना खूप फायदेशीर राहतं. कारण की बुक रायटर ते वर्डसाठी कामाला येतं. म्हणजे एखादं कंपनीत कामं करत असतील ना तर त्या लोकांनाही खूप जास्त कामाला येतं. धिस PC म्हणजे आपण ओपनमध्ये बघतोय का सगळ्या. म्हणजे मी एखादी फाईल मला ओपन करायची तर मला काय काय ऑप्शन आहे ना ते बघतो आपण. तर धिस PCमध्ये आपण तुला सांगितलं आहे का इथे बघ हा धिस PCचा ऑप्शन आहे. तर ह्याच्यामध्ये एवढे फोल्डर बाय डिफॉल्ट आहेत. आणि ह्या ज्या असतात ना DEF, तर तिथनं जर तुला एखादी फाईल ओपन करायची असेल ना तर ती तू ओपन करू शकतेस. ठीक आहे. तर हे बघ इथे फोल्डर इथे ते वरती आहेत ना ते फोल्डर आहेत इथे. ठीक आहे. आणि एक मिनिट, हे बघ हे मी त्याच्या आतमध्ये क्लिक करून होतो म्हणून ते आतमधले फोल्डर दाखवत होते. आता धिस PC जेव्हा मी क्लिक करेन ना मला एखादी फाईल D मधनं ओपन करायची आहे का एखादी फाईल मला E मधनं ओपन करायची आहे तर मी इकडनं ही फाईल ओपन आरामात करू शकतो. ठीक आहे. ॲड अ प्लेसमध्ये 2 ऑप्शन तुझे वन ड्राईव्हचे. ठीक आहे. ते पुन्हा हे करायला सांगते, लॉग इन करायला सांगते. ठीक आहे. त्यानंतर ब्राउज म्हणजे तेच परत तू कुठूनही फाईल ती जर असेल ना तुला माहिती आहे की तू ह्या फोल्डरमध्ये किंवा त्या फोल्डरमध्ये ठेवलेस तर तू फाईल इकडनंही ओपन करू शकतेस.
ठीक आहे. हा या ऑप्शनचा फायदा असतो. कळलं? ओपन झालं. आता गेट ॲड इन्स हे परत आहे ना स्टोअर आहे यांचं. हे काय आहेत ना ते ॲपसारखे आहेत. सपोज जर मी हे ॲड केले ना आणि जर मला जर हे यूज करायचे असतील ना माझ्या ह्या शीटमध्ये तर ते मला यूज करता येतात. तर सध्या ह्याची आपल्याला गरज नाही आहे. ठीक आहे. जर लागली कधी तर आपण एखादं तुम्हाला ॲड करून दाखवेन मी पुढच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. त्यानंतर इन्फो. आता ह्याच्यामध्ये काय दाखवतो माहिती आहे का की ह्याचा ऑथर कोण आहे. तर सपोज मी माझ्या नावाने हे करून ठेवलं आहे. ठीक आहे. त्यानंतरला कधी मॉडिफाय केलं. त्यानंतर जर मला एखादं माझ्या वर्कबुकला म्हणजे एखाद्या जर मला कशाला लॉक लावून ठेवायचा असेल म्हणजे पासवर्ड ठेवायचा असेल तर मी तो इकडनं सेट करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर हे बाकी सगळे ऑप्शन मॅनेज वगैरे करा. यात खूप सारे ऑप्शन आहे. ओपन करून बघितल्यानंतर एक एक आहेत. आणि त्यानंतर हे प्रॉपर्टीज वगैरे इथे लिहिलेले असतात. जसं की या फाईलची साईज किती आहे, काय याला टायटल काय, टॅग काय, कॅटेगरी काय आहे. हे जर मी इथे टाकत गेलो ना तर ते ॲड होत जातील. पण सध्या मी नाही टाकत आहे. ठीक आहे. त्यानंतर इन्फो म्हणजे जस्ट ती जी आपण ही जी एक्सेल फाईल ओपन केले ना पूर्ण तिच्याबद्दल. जसं आपण एखाद्या फाईलची एखाद्या फोटोची कशी इन्फॉर्मेशन बघतो त्या फोटोची साईज किती की तो फोटो कुठे सेव्ह करून ठेवलेला आहे, तर त्याचा पाथ काय आहे, कुठल्या लोकेशनला तो सेव्ह करून ठेवलेला आहे, तर ते सगळं ना हे इथे आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. इथे लिहिलं बघ कॉपी पाथ. जर ओपन फाईल लोकेशन जर मी इथे क्लिक केलं ना तर ही फाईल जिथे सेव्ह आहे ना तिथे ते लोकेशन दाखवेल मला. हे बघ. तर हे फाईल डेस्कटॉपला सेव्ह होतं आणि ते इथे जर सर्च केलं तर ते भेटून जाईल आपल्याला. ठीक आहे. तर कळलं ह्या फाईलचा म्हणजे ह्या इन्फोचा ऑप्शनचा हा फायदा असतो. ठीक आहे. सेव्ह. आता जर मी सेव्हवरती क्लिक केलं ना तर मी जे जे काम केलं आहे ना सपोज मी इथं काहीतरी 1 वगैरे टाईप केला असेल. ठीक आहे. आता मला सेव्ह करायचं आहे तर मी डायरेक्टली कंट्रोल-S दाबून पण सेव्ह करू शकतो किंवा फाईल इथे क्लिक करून इथे पण सेव्ह करू शकतो. आता ऑलरेडी मी डेस्कटॉपला सेव्ह केले म्हणून ती डेस्कटॉपलाच सारखं तिचं जेवढं पण मी सेव्ह करत राहील ना ते सगळं डेस्कटॉपला सेव्ह होत राहील. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट सेव्ह ॲज. आता आपण एखादी फाईल बनवली. ठीक आहे. नाव द्यायचं असेल तसं नाही, नाव द्यायचं असेल तसं पण. आता ही जी फाईल आहे सपोज मला आहे ना हिला PDF मध्ये सेव्ह करायची आहे. ठीक आहे. सेव्ह ॲज. तर सेव्ह ॲज करताना पण आहे ना तो मला लोकेशन विचारेल की मला ते कुठे सेव्ह करायचे. मला OneDrive मध्ये सेव्ह करायचं आहे का नाही, मला दिस PC मध्ये की नाही. मी एक काम करेन मी डायरेक्ट ब्राउजमध्ये सिलेक्ट करेन इकडनं मी डेस्कटॉप घेईन आणि तर मी ती फाईलला आहे ना त्या फाईलला आहे ना ती एवढे सगळे एक्सटेन्शन आहेत. तर प्रत्येकाच्या ॲप्लिकेशननुसार किंवा प्रत्येकाच्या कंपनीनुसार आहे ना त्यांना ज्या फॉर्मॅटमध्ये हवं आहे ना ते लोक त्या फॉर्मॅटमध्ये त्या एक्सटेन्शनला सेव्ह करतात. आता जनरली एखाद्या कुठल्याही कंपनीमध्ये ना सगळ्यात जास्त यूज केले जाणारा PDF. तर हे बघ PDFचं एक्सटेन्शन इथं आहे. आणि जर एखाद्या टेम्पलेट्सचं जर केलं ना म्हणजे मी सपोज ही फाईल एखाद्या टेम्पलेटच्या ह्याच्यामध्ये सेव्ह केली ना तर कसं असतं माहिती आहे का. आता ही जी फाईल आहे ना ती एक मिनटं. आता ही जी एक्सेल आहे ना ती 2021 आहे. ठीक आहे. पण जर ही फाईल मी 2021 मध्ये मी सेव्ह केले आणि जर मला ही फाईल जर 2019 मध्ये ओपन करायची असेल ना ही ओपन नाही होणार कारण की तो जुना व्हर्जन आहे. पण एखादी 2019 ची जर एखादी फाईल असेल ना ती मला 21 मध्ये ओपन करायची 2021च्या एक्सेलमध्ये. म्हणजे त्यांनी ते व्हर्जन दिलेत म्हणजे 2019, 20, 21 तसा हा 21 आहे माझ्याकडे. तर 21ची 19 मध्ये मी ओपन नाही करू शकत पण 19ची 21 मध्ये ओपन करू शकतो. म्हणजे एखाद्या जुन्या व्हर्जनची फाईल मी नवीन व्हर्जनमध्ये ओपन करू शकतो पण एखाद्या लेटेस्ट व्हर्जनची फाईल मी जुन्या व्हर्जनमध्ये ओपन नाही करू शकत. म्हणून इथे सेव्ह ॲजमध्ये कधी कधी ना जर मी हीच टेम्पलेटमध्ये जर सेव्ह केली ना हे बघ एक्सेल मायक्रो एनेबल टेम्पलेट. जर मी हे टेम्पलेट हे बघ 97 पासनं ते 2003 पर्यंत जर टेम्पलेट जर मी ह्या टेम्पलेटमध्ये जर ही फाईल सेव्ह केली ना तर ती कुठल्याही व्हर्जनमध्ये ओपन होऊ शकेल. ठीक आहे. त्याचा फायदा तो असतो. हे जेवढे पण एक्सटेन्शन आहेत ना
ते त्यापैकी आपल्याला जास्त करणं PDF-च, एखाद्या कंपनीमध्ये जर तुम्ही जॉब करताय तर तुम्हाला PDF-च महत्त्वाची आहे. सपोज मी PDF-वरती क्लिक केलं, त्याला लोकेशन डेस्कटॉप दिलं, त्या फाईलला नाव सपोज 1 2 3 दिलं मी, ठीक आहे, आणि मी सेव्ह केलं. तर ही बघ, ही जी PDF आहे ना, ही बघ, ही सेव्ह झाली 1 2 3, जेवढं म्हणजे मी जे काय काम केलेलं आहे ना ते तेवढं सेव्ह झालं, ठीक आहे. तर तो त्याचा फायदा असतो सेव्ह ॲज ह्या ऑप्शनचा. त्यानंतर प्रिंट, तर जनरली जर तुम्हाला ते लोक प्रिंट काढायला पण सांगू शकतात. जर तुम्ही एखाद्या ठिकाणी कंपनीत कामाला गेले तर तुम्हाला प्रिंट काढायला पण ते सांगू शकतात. तर हे ऑप्शन नॉर्मल असतात. तुम्हाला काय करायचं आहे, फक्त एखादा प्रिंटर, जो पण प्रिंटर तुमच्याकडे सिलेक्ट म्हणजे आहे अवेलेबल, तो प्रिंटर सिलेक्ट करायचा आहे. बस तुम्हाला पेज मार्जिन वगैरे सगळं सेट करायचं आहे. तर मला हे बोथ साईड नको आहे, मला एकच साईड प्रिंट करायचं आहे आणि मला पूर्ण डेटा माझा एका शीटवरती बसला पाहिजे, म्हणून हे ऑप्शन आहे. मार्जिन माझे नॉर्मल असले पाहिजेत. पेपर माझा जनरली A4 असतो. सपोज इथं काय बाय डिफॉल्ट दुसरं काहीतरी सिलेक्ट असतं, जसं लीगल सिलेक्ट असेल ना तर ॲटोमॅटिक हा लीगल होतो. जर मी A4 सिलेक्ट केलं ना तर ॲटोमॅटिक हा A4 प्रमाणे तो चेंज होऊन जाईल, ठीक आहे. जस्ट प्रिंटवरती क्लिक केल्याच्या नंतरला ती जी काही फाईल आहे ही प्रिंट होऊन येईल, ठीक आहे. त्यानंतर शेअर, हे सांगायची गरज नाही की ही फाईल जर मला कुठे डायरेक्टली ऑनलाईन कोणाला शेअर करायची, कोणाला ईमेल करायची तर मी करू शकतो. आता एक्सपोर्टमध्ये तेच आहे. जर जे सेव्ह ॲजमध्ये तू ब्राउज करून एखादी फाईल PDF-मध्ये सेव्ह करतेस ना, तशी ही फाईल तू एक्सपोर्ट करून आहे ना, एक्सपोर्ट इथे जर हे केलं ना, हे बघ, एक्सपोर्टमध्ये पण PDF आणि XPS डॉक्युमेंट आहे. सपोज मी इथे क्लिक केलं ना, क्रिएट हे, तर हे परत तुझं PDF-चंच एक्सटेन्शन येणार इथे. ॲज इट इज परत तुला सेव्ह करायचं तरी होऊन जाईल. त्यानंतर फाईलवरती पुन्हा क्लिक केलं, पुन्हा मी सपोज तुला एक्सपोर्टवरती घेऊन गेलो, चेंज फाईल टाईप, तर ह्यांनी परत काय काय वेगवेगळ्या प्रकारचे, जसं टेम्पलेट तुला बोललेलो मी. सपोज तुला एखाद्याला आहे ना फाईल शेअर करायची तुला, तर जनरली आहे ना एकतर जुन्या व्हर्जनमध्ये दे, एकतर ह्यामध्ये सेव्ह करून दे, नाही तर जनरली सिम्पल फक्त तू त्याला टेम्पलेटमध्ये सेव्ह करून दे बस. आणि इथं सेव्ह ॲज कर, टेम्पलेटला सिलेक्ट कर आणि सेव्ह ॲज कर. तुझी ऑटोमॅटिक ती फाईल सेव्ह होईल, मग तू समोरच्याला शेअर कर, ठीक आहे. एक्सपोर्टचा हा फायदा असतो. ॲक्च्युली एक्सपोर्टमध्ये थोडेसे त्या गोष्टी आहेत ना, म्हणजे खूप शॉर्टकटमध्ये पटकन ऑप्शन सगळे होते वरती आहेत, पण इथे तसं नाही आहे. इथे तुला ते इकडनं शोधून काढावे लागतात, ठीक आहे. तर ह्या दोघांमध्ये एवढाच डिफरन्स वाटतो मला दुसरा काही एवढा डिफरन्स नाही आहे याच्यामध्ये. पब्लिश, आता हे ना पब्लिश एखादा, आता हे पब्लिश टू पॉवर BI, हे मे बी आहे ना, जर तुला एखादी ॲक्च्युली वर्डमध्ये याचा जास्त फायदा होतो. म्हणजे सपोज एखादा ऑथर असेल ना, त्याला त्याचं बुक पब्लिश करायचं आहे, तर ते लोक येतात डायरेक्ट इथे एक्सटेन्शन देऊन ठेवतात की तुम्ही आहे ना ती जे तुम्ही बुक रेडी केलं आहे ना ते तुम्ही डायरेक्ट पब्लिश करू शकता. तसं हे यांनी इथे दिलेलं आहे पब्लिशचं. इथे पण काय ते बघ, एक्सपोर्टचा ऑप्शन येतो आहे ना. त्यासाठी मला आधी ना हे जे ॲप्लिकेशन आहे ना पॉवर BI, इथे आधी लॉग इन मारावं लागेल, मला साइन अप करावं लागेल, त्याशिवाय मी ते इथे पब्लिश नाही करू शकत, ठीक आहे. म्हणजे ते बंद करायला लागेल ना? नाही, मला आहे ना हे जे आहे ना पब्लिश टू पॉवर BI, मला आधी ह्याला इथे लॉग इन करावं लागेल. त्याच्यानंतर जर मी इथे एक्सपोर्ट केलं तर ते जाऊन त्याच्यामध्ये पब्लिश होईल. ॲक्च्युली मला हे चेक करावं लागेल का हे ॲक्च्युली आहे काय, ते मला पण एवढी आयडिया नाही पॉवर BI काय, आता ते बघावं लागेल. ह्याच्यामध्ये वर्डमध्ये किंडल येतं आहे बघा. सपोज आता वर्डमध्ये आपण असेल ना आणि एखादी सपोज ब्लँक डॉक्युमेंट ओपन केलं फाईल, इथे जर आपण आहे ना पब्लिशमध्ये गेलो ना, फाईल ॲक्च्युली तर इथं एक्सपोर्ट क्लोज अकाउंट, आता इकडेचं ऑप्शन कुठे गेले, इथे एक ऑप्शन येतो पब्लिशचा. ह्या व्हर्जनमध्ये तो मला दिसत नाही, तो दुसरीकडे असली, पण इथे एक ऑप्शन असतो, ठीक आहे. तो ऑप्शन मला आता ह्याच्यात नाही दिसत आहे, तुला मी दाखवलं असतं. ॲक्च्युली जे किंडल नावाचं एक ॲमेझॉनचं आहे बघ, माहिती आहे का तुला, ॲमेझॉनचं ज्याच्या बुक सेल होतात ऑनलाईन, ते इथे ॲड करता येतं. म्हणजे सपोज एखादं बुक लिहिलं ना का ते तुला डायरेक्टली ॲड करता येतं आणि मग तू डायरेक्ट इथनंच पब्लिश करू शकते, असं ते आहे. क्लोज म्हणजे सिम्पल हे क्लोज होऊन जाणार बस, ठीक आहे. या ऑप्शनचा हा फायदा आहे. त्यानंतर अकाउंटमध्ये सगळं माझी, म्हणजे हे अकाउंट कोणाचं आहे, तर हे मी माझ्या नावाने लॉग इन केलं आहे. ह्याचं व्हर्जन कुठलं आहे, तर हे 2021चं व्हर्जन आहे. त्यानंतर इथे प्रोडक्ट की वगैरे टाकू शकतो आपण.
आता हे जे लायसन कॉपी येतं हे प्रोडक्ट ॲक्टिव्हेटेड लिहून येते माझं, ठीक आहे. फीडबॅक म्हणजे जर काय आपल्याला त्यांना सजेशन द्यायचं असेल तर की आय लाईक समथिंग वगैरे, आय डोंट लाईक समथिंग, तुला काही सजेशन द्यायचं असेल तर तू देऊ शकतो, पण एवढं कोण जात नाही याच्यामध्ये, ठीक आहे. ऑप्शन्स, हे जे ऑप्शन्स आहेत ना हे जनरली हे ऑप्शन कशाचे सेटिंगचे आहेत, म्हणजे हे जे एक्सेल आहे ना एक्सेल, तर ह्याच्या सेटिंगचे आहेत. मग तू ह्याच्यामध्ये फॉर्म्युलाच्या काही सेटिंग्स असतात त्या सगळ्या आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर डेटा आहे, प्रूफिंगमध्ये लँग्वेजचं जे असतं ना, ही लँग्वेज ही इथनं तू चेंज वगैरे करू शकतेस, ठीक आहे. हे बघ आता ऑलरेडी ना हे इथं दाखवत आहे नॉन जेन्युइन ऑफिस दाखवत आहे, कारण की हे जे आहे ना ते आपल्याकडे लायसन जरी भले ॲक्टिव्हिटी दाखवतं पण ते तसं नाही आहे, ठीक आहे. नंतर सेवचं काय ऑप्शन असेल की तुला जो बाय डिफॉल्ट सेव लोकेशन जर तुला सेट करायचं असेल तर तू इथनं तो सेव करू शकतेस, ठीक आहे. त्यानंतर लँग्वेजेस, तुझ्याकडे जर एखादं लँग्वेजचं हे करायचं असेल, ॲड वगैरे करायचं असेल तर इकडनं आहे ते. तर हे एवढ्या ऑप्शनचं आपल्याला हे नाही आहे, गरज लागत नाही एवढी आपल्याला या ऑप्शनची, ठीक आहे. तर हे फक्त कधी झालं तर मी दाखवीन परत एकदा की एक डिटेलमध्ये. सध्या आपल्याला ह्याची एवढी गरज नाही. तर ह्याच्यामध्ये जास्त करून आपण सेव्ह ॲजचा हा वाला ऑप्शन यूज करणार आहे, प्रिंटचा ऑप्शन यूज करणार आहे, एक्सपोर्टचा ऑप्शन यूज करणार आहे, पब्लिशचा पण नाही करणार, पब्लिशचा शेअरचा पण आपण ऑप्शन एवढा यूज करणार नाही, न्यू आणि ओपन. तर हे 4-5च मोजून आपण ऑप्शन ह्याच्यामध्ये जास्त करून यूज करतो, ठीक आहे. नेक्स्ट आता होममध्ये सिम्पल, आता ह्याला जर मी कॉपी केलं आणि इथे क्लिक केलं तर हे पेस्टचं ऑप्शन येते की मी त्याला कशा प्रकारे पेस्ट करू शकतो, ठीक आहे. त्यानंतर फॉर्म्युला असेल तर फॉर्म्युला पण आला पाहिजे, तर त्यांनी ते फॉर्म्युला अँड नंबर फॉर्मॅटिंग, म्हणजे जर ह्याच्यात जर फॉर्म्युला असतील ना तर ते फॉर्म्युले पण इकडे पेस्ट व्हावे, ह्याचा अर्थ असतो. सपोज मला नुसते नंबर पाहिजेत तर फक्त मग इकडून कॉपी केलेत, पण ह्यात फॉर्म्युले पण लावलेत मी पाठीमागे, पण मला ते फॉर्म्युले कॉपी नाही करायचे, मला फक्त ह्यात लिहिलेले नंबर कॉपी करायचे. तर मी जर ह्याच्यावरती क्लिक करेन ना तर इथे फक्त नंबर येतील, मग इकडे एखादा फॉर्म्युला असेल तर तो इकडे येणार नाही. पण तेच जर का मी हेवाला ऑप्शन जर सिलेक्ट केला असता तर जर ह्यात जर एखादं असेल फॉर्म्युले तर ते फॉर्म्युले पण कॉपी पेस्ट होऊन इथे येतात. आणि जर इकडे लावला असेल तर हां केल्यानंतर येतं का? हां, आता आणि दुसरे पण ऑप्शन दिले त्यांनी, इमेज. सपोज मी ह्याच्यावरती क्लिक केलं ना, ही ॲक्च्युली एक इमेज आहे, हे बघ ही इमेज आहे, ही नंबर नाही आहे. तू याला कसं पण एक इमेजप्रमाणे कसं पण तू याला करू शकते. ती इमेज पेस्ट झाली. तर हे पेस्टचे त्यांनी एवढे, तर 2021 आहे ना हे, तर त्याच्यामध्ये थोडेसे ॲडव्हान्स ऑप्शन दिले त्याच्यामध्ये, एवढे खूप सारे ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये. तर एक तुम्ही सगळेत ना एक यूज करून बघा. कधी कधी बघ इथं जी विड्थ आहे ना, विड्थ सपोज ह्याची विड्थ जर मी कमी केली आणि ह्याची विड्थ ऑलरेडी जास्त आहे आणि मी ह्याला कॉपी केलं, ठीक आहे, कॉपी केलं आणि हा वाला ऑप्शन यूज केला की त्याची जी विड्थ आहे ती पण मला इथे भेटली पाहिजे. आणि सपोज इथे क्लिक केलं आणि मी हा वाला ऑप्शनवर क्लिक केलं तर ती बघ त्याची पण विड्थ छोटी झाली. म्हणजे त्यांनी एवढे सगळे ऑप्शन दिलेत ना, जे तुला तुझ्या कामाप्रमाणे जे तुला यूज करायचे आहेत ना ते तू ह्यातले यूज करू शकतेस. तर हा पेस्ट ऑप्शन इथनं पण येतो आणि राईट क्लिक करणं इथनं पण येतो पेस्ट ऑप्शन, ठीक आहे. राईट क्लिक जर करशील ना तुला इथून पण ते पेस्ट ऑप्शन सगळे भेटतील, ठीक आहे. नंतरचा ऑप्शन आहे कट. आता मी हे लिहिलं आहे, मला कट करायचं आहे, सिम्पल कट आणि इकडे क्लिक करेन आणि इकडे सिम्पल पेस्ट, बस. कटचं ऑप्शन कळलं. कॉपीचं मला सांगायची गरज नाही आहे, सिम्पल कॉपी. हां, सिलेक्ट केलं आहे मी, कॉपी केलं आणि ते बाजूला क्लिक केलं आणि ते पेस्ट केलं, झालं. म्हणजे शॉर्टकट्स त्यांनी. फॉर्मॅट काय असतं बघ सांगतो तुला. सपोज हे बोल्ड आहे, ठीक आहे, बोल्ड आहे आणि ह्याचा कलर लाल आहे, ठीक आहे. मी ह्याच्यावरती सिलेक्ट आहे, मी काय करणार, फॉर्मॅट पेंटरवरती क्लिक करणार आणि सिम्पल इथनं सिलेक्ट करून पूर्ण सिलेक्ट करणार. तर ते पण बोल्ड होणार आणि ते पण लाल होणार. म्हणजे ह्याला जी प्रॉपर्टी मी लावले ना ती प्रॉपर्टी ह्या अंकांना लागणार. हा त्याचा फॉर्मॅट पेंटर ह्या ऑप्शनचा तो फायदा असतो, ठीक आहे. त्यानंतरला हे फॉन्ट,
तू इकडनं ह्यांचे त्या अंकांचे फॉन्ट चेंज करू शकतेस. ठीक आहे, तुला जसं वाटेल तसं तू फॉन्ट चेंज करू शकतेस. तर मला असं वाटतं कॅलिब्री ओके, कॅलिब्री एरियल दोनांमध्येच करायचं. त्यानंतर इथे साईज, तुला साईज किती मोठी पाहिजे त्या अंकांची त्याप्रमाणे तू साईज वाढवू शकतेस. ठीक आहे, तर याच्यामध्ये 12 साईज ओके असते आपल्यासाठी. A4वरती आपण जास्त करून प्रिंट करतो ना, तर आपल्यासाठी 12 ओके असते. हा तुझी साईज वाढवण्यासाठी शॉर्टकट आहे, म्हणजे तू डायरेक्टली इथनं साईज वाढवू शकतेस. हा साईज कमी करण्यासाठी आहे. ठीक आहे, हा वाला ऑप्शन. त्यानंतर इटॅलिक, तर तुला एखादा अंक असे इटॅलिकमध्ये करायचे असेल तर ते इटॅलिकचा ऑप्शन आहे. हा अंडरलाईन आहे, त्याला अंडरलाईन करायचे असतील तर ठीक आहे, झालेत आता अंडरलाईन. पुन्हा त्याच्यावरती क्लिक करशील तर अंडरलाईन निघून जाईल. ठीक आहे, त्यामध्ये इथे डबल अंडरलाईनचा पण ऑप्शन आता यायला लागला आहे. ठीक आहे, हे काय माहिती आहे का, आता हे बॉर्डरचं आहे बरोबर. हां, तर सपोज ह्याला मला बॉर्डर द्यायची ना, तर बॉर्डरचे खूप सारे प्रकार आहेत. सपोज ह्याला मी ऑल बॉर्डर केलं तर पूर्ण बॉर्डर होणार. त्यानंतरला मी इथे अजून एक ऑप्शन आहे की आउटसाईड थिक बॉर्डरवर क्लिक केलं तर फक्त आउटसाईडची बॉर्डर थिक होणार पण आतमधली ती नाही होणार. त्यानंतर मी ह्याला सिलेक्ट केलं आणि इथे फक्त मी जर बोललो की मला ऑल बॉर्डर नको आहे, मला फक्त आउटसाईडचीच बॉर्डर हवी आहे, तर फक्त आउटसाईडचीच बॉर्डर होणार. जेव्हा तू कंट्रोल P करशील ना तेव्हा तुला कळेल का ती इथले जे आहेत ना ते तुझे तसे होऊन नाही येणार, पण इथले तुझे येतील. ह्यांना बॉर्डरच नाही तर इथं बॉर्डर तुझे दिसणार नाही. म्हणजे ते बॉर्डरचं असा प्रकार आहे. म्हणजे एखादा जर तुला बिल बनवायचं असेल कंपनीचं तर त्या ठिकाणी बॉर्डरचे ऑप्शन खूप कामी येतात. म्हणजे तुला ते बिलचं थोडंसं कसं चांगल्या प्रकारे दिसावं त्यासाठी आपण हे बॉर्डर यूज करतो. ठीक आहे, आणि बॉर्डर दिल्यामुळे आपल्याला कळतं पण की सेपरेशन आहे या दोघांमध्ये, ते जॉईंट नाही आहेत. तो बॉर्डर देण्याचा फायदा असतो. आता त्याच्या बाजूचा ऑप्शन जो आहे हायलाईट, म्हणजे सपोज मी ह्याला क्लिक केलं ना, हा काय होणार, ती सेलला तो तेवढा त्या कलर मारून देणार, म्हणजे तो बॅकग्राऊंड त्याचा चेंज करणार. इथे कलरचे खूप सारे ऑप्शन आहेत, मी एवढे सगळे कलर यूज करू शकतो जर मला एखादं हे करायचं असेल तर. ठीक आहे, त्यानंतरला हे फॉन्ट कलर आहे. सपोज मी इथे 2चा कलर मला ग्रीन हवा आहे तर फक्त ग्रीन करता येईल, मला कलर चेंज करता येईल. तर कळलं, ह्याच्यामध्ये पेस्टमध्ये कॉपी पेस्ट करू शकतो, कटमध्ये कट करून पेस्ट करू शकतो, कॉपीमध्ये इकडची ही फाईल कॉपी करून इकडे, म्हणजे हे वाला अंक कॉपी करून इकडे बाजूला पेस्ट करू शकतो. फॉर्मेट पेंटरमध्ये ह्याची एखादी प्रॉपर्टी असेल तर ते आपण दुसऱ्याला देऊ शकतो. इथे फॉन्ट स्टाईल आहे. त्यानंतर इथे तुझं साईज वाढवू शकतो, हे शॉर्टकट आहे. डायरेक्ट वाढू शकतो, डायरेक्ट कमी करू शकतो, बोल्ड करू शकतो, इटॅलिक करू शकतो, अंडरलाईन करू शकतो. तुला जर बॉर्डर द्यायची असेल तर हां, तर तू इकडनं यांना बॉर्डर देऊ शकतेस. त्यानंतर इथे तुला जर बॅकग्राऊंड जर तुला चेंज करायचं असेल तर तू इकडनं बॅकग्राऊंड चेंज करू शकतेस. त्यानंतर इथे फॉन्टचं तुझं एखादा ह्याला सपोज जर तुला फॉन्टचा कलर चेंज करायचा तू कलर इथनं चेंज करू शकतेस. आता हे काय माहिती आहे का, हे तुझं मीडियम अलाइनमेंट आहे. ठीक आहे, सपोज जर तुला हे मध्ये जर घ्यायचे असेल तर तू सिम्पली ह्याला मिडला घेशील. जर तुला ह्या लेफ्टला घ्यायचं लेफ्टला घेशील, तुला इकडे घ्यायचं इकडे घेशील. आणि ही पोझिशन जर मिडला घेशील तर हे आता हे असे समजून नाही येणार. सपोज त्याची रो हाईट जर जास्त असेल ना तर ते जास्त लवकर कळून येईल. हे बघ, एक मिनिट हां, आता हे आहे. ठीक आहे, हे जर कमी टॉपला गेलं तर ते बघ जातात टॉपला, जर बॉटमला घेतलं तर ते आले बॉटमला, आणि जर मिडला ठेवलं तर ते मध्ये राहतात. ठीक आहे, तर तो ह्याचा फायदा असतो. ह्याचा आहे ना तुझं टेक्स्टचं अलाइनमेंट असतं. म्हणजे तुझं सपोज एखादा टेक्स्ट टाईप करतेस ना, सपोज मी इथे आता सिम्पली काय लिहितो आहे MAYUR माझं नाव लिहिलं, पण मी त्याचे अलाइनमेंट जर का वर्टिकल केलं ना तो शब्द माझा ॲक्च्युलीमध्ये वर्टिकलमध्ये आलेला असतो असा. तर तुला तुझं जे शब्दांचं जे ना ते तुला कसं पाहिजे, वरच्या डायरेक्शननी पाहिजे खालच्या डायरेक्शननी पाहिजे, तुला तिरका जरी बघ काय काय शीटमध्ये असे ते तिरके शब्द पण लिहिलेले असतात. तर ते तिरके जर करायचे असतील असे तर ते इकडनं आपण करू शकतो. हे बघ, इकडनं करू शकतो, असं इकडनं करू शकतो. हे तुझ्या ॲप्लिकेशनप्रमाणे, म्हणजे सपोज तुला ह्या कॉलमचा पण जिथे तू नेम लिहिले आणि तुझे नेम इकडे पण येणार असेल आणि इकडे पण येणार असेल तेव्हा तू हे वाला यूज करू शकतेस. ठीक आहे,
त्याच्यानंतर हे ऑप्शन काय काय माहिती आहे का, मर्ज अँड सेंटर. मर्ज अँड सेंटरचा फायदा सांगतो तुला काय असतो. सपोज ह्या जे 2 सेल आहेत बरोबर, ही एक सेल आहे, ही एक सेल आहे. तर तुला काय करायचं आहे, तुला एक खूप मोठं नाव लिहायचं आहे, किंवा तुला ह्याच्यामध्ये मी ए लिहिलं आहे आणि ह्याच्यामध्ये मला बी लिहिलं आहे, पण मला या दोघांची ना एक कॉमन हेडिंग द्यायची आहे. तर मी काय करणार, मर्ज अँड सेंटरवर क्लिक करेन आणि ह्याचं नाव देईन मी ए बी. थांब मी बॉर्डर देतो, मग तर कळेल तुला की ह्याचा मेन हे काय. हे बघ, ऑल बॉर्डर. कळलं का? म्हणजे जेव्हा आपल्याला इकडे आपण लिहू शकतो की फॉर आता एक्झाम्पल, जर काय एक्झाम्पल द्यायचं झालं तर इथे आपण काय लिहू शकतो, स्टुडंट लिहू शकतो. ठीक आहे, आणि या बाजूला बॉईज आणि या बाजूला गर्ल. मग तो जो मेन हेडिंग त्यांची काय आली, स्टुडंट आली. मग स्टुडंटमध्ये एक सब पॉईंट बॉईजचा आहे आणि एक सब पॉईंट गर्ल्स आहे. तर ते आपण तसं जर ते करायचं असेल तर मर्ज, आणि हे जे मर्ज केलं काढायचं असेल तर पुन्हा ह्याच्यावरतीच क्लिक करायचं, ते ॲज इट इज पुन्हा आहे तसं होऊन जाईल. ते हा फायदा असतो. ठीक आहे, आता हे काय आहे ना, पर्सेंटेज. सपोज आता मी इथे ना 10 लिहिले. ठीक आहे, तर मला ह्याला आहे ना 10% लिहायचे. तर मी फक्त ह्याच्यावरती क्लिक करणार ना, तर ते ॲक्च्युली ते 10% ते कन्वर्ट झालेत. पण सपोज मी याला पुन्हा 10 लिहिलं ना, ते नॉर्मल होऊन जाईल पुन्हा. ठीक आहे, आता मला सपोज आता मी हे कुठला पण अंक लिहीन ना, तर डायरेक्टली मी फक्त अंक लिहितोय, पण तो डायरेक्टली पर्सेंटेजमध्ये लिहून येतो. ठीक आहे, मला हे डिलीट मारावं लागेल. सपोज ह्याच्यामध्ये मी पुन्हा 10 लिहिले. आता काय होतं की ते तो जात नाही आहे ना पर्सेंटेज. तर तू ह्याला आहे ना फॉर्मॅट सेलमध्ये जाऊन आहे ना परत जनरल करू शकतेस इकडनं, तर तो पुन्हा जनरल होऊन जाईल. ठीक आहे, तो इथनं पण तू डायरेक्टली जनरलमध्ये कन्वर्ट करू शकतेस. ठीक आहे, आता तुला काय करायचं, त्याला करन्सीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर मी करन्सीवर जेव्हा क्लिक करेन ना, तेव्हा ऑटोमॅटिक डॉलर लिहून येईल. ठीक आहे, आता बाय डिफॉल्ट यांच्याकडे तुला करन्सी, जर इंडियाची करन्सी करायची असेल तर तुला सिम्पल इथे करन्सीच्या ह्या ऑप्शनमध्ये तुला इथे ना इंडियाचा ऑप्शन भेटून जाईल. थांबू शकतो मी, इंडिया रुपीज ना. डायरेक्ट टाईप करायला नाही येते ना. ठीक आहे, त्यावरती टाईप करून पण काढलं असतं. ठीक आहे, आपण इंडियन रुपीज काढू शोधून. हे बघ. ठीक आहे, मी ओके करेन ना, तर ते रुपीजमध्ये हे बघ. ओके दिसला. तर ते इथे करन्सी, तर ह्या जेवढे पण आहेत ना, सपोज तुला ह्याला डेटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे सपोज तू जर शॉर्ट डेटमध्ये कन्वर्ट केलं तर ती ॲटोमॅटिक डेटमध्ये कन्वर्ट होऊन जाणार. म्हणजे जर सपोज तुला ही 10 तारीख घेतली, त्यांनी पहिला हे घेतला आणि त्यांनी ते वर्ष 00 घेतलं, कारण की आपण तसं काही लिहिलंच नव्हतं. सपोज मी इथे 10/01/22 लिहीन ना, तर ॲटोमॅटिक ही डेटमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. सपोज डेट घेतलं तर हाच ऑप्शन तुला इकडनं पण भेटून जाईल. फॉर्मॅट सेलवरती जर क्लिक करशील ना, तर तुला बघ हे सगळे ऑप्शन आहेत ना, हे इथे पण आहेत. कधी कधी काय होतं बघ, आता सपोज तू इथे 0 लिहिलं, समज आपल्याला परत ह्याला जनरलमध्ये कन्वर्ट करावं लागेल. इथे तू डबल 0 लिहिलेस तर तो सिंगल 0 दाखवते, पण तुला ॲक्च्युअलमध्ये इथे खरोखर डबल 0 लिहायचे आहेत. अशा वेळेस काय करायचं, राईट क्लिक करायचं फॉर्मॅट सेल आणि इथे टेक्स्ट म्हणून सिलेक्ट करायचं, बस सिम्पल. आणि परत इथे 00 लिहायचे, तर ते 00 जाणार नाही. तिकडे गेल्यावर तिथे पण टेक्स्ट असतो ना. हां, इथे पण तुला भेटून जाईल ना, इकडनं पण तुला भेटून जाईल टेक्स्ट. ह्या बघ टेक्स्ट. म्हणजे तुला सांगायचं आहे यांना की मला 2 वेळा 0 लिहायचे, तेव्हा ते येऊन जातं. बाकीचे हे पर्सेंटेज टाईममध्ये जर तुला कन्वर्ट करायचं असेल तर टाईममध्ये पण तू यावाल्या, म्हणजे तुला काय करायचं, सिम्पल ह्याला सिलेक्ट करायचं आहे आणि याला इकडनं फक्त असं टाईम करून द्यायचं. मग सपोज तू इथे काय पण लिहिशील ना 10, तर तो ॲटोमॅटिक टायमामध्ये, ॲक्च्युली मी 12 लिहिलं तर ॲटोमॅटिक तो टायमामध्ये कन्वर्ट होऊन गेला. तर ह्याचा हा फायदा असतो. आता जर सपोज मी इकडे दिलं आहे, तर तुला इथे करन्सी लावायची ना ह्या शीटमध्ये, मग तुला फक्त कॉस्ट प्राईस लिहून वरतीच्या पूर्ण सिलेक्ट करून
सपोज असं सिलेक्ट नाही करत बसायचं, डायरेक्ट इकडनं सिलेक्ट करून द्यायचं. हे झालं पूर्ण, मग पार हे लास्टपर्यंत तुझं ते सिलेक्ट तसंच राहणार. मग तुला इथे जाऊन सिलेक्ट करून फक्त इकडे करन्सी, पण इकडनं करन्सी घेशील तर ते बाय डिफॉल्ट तुला डॉलरच येईल. मग तू इकडनं येऊन तुझी जी आहे ना ती करू शकतेस चेंज. हे बाई इकडनं पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट केलं तर ते पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. सपोज हे 10 असेल, ठीक आहे, 10% आहे, आणि ह्याला मी परत जर नॉर्मलमध्ये कन्वर्ट केलं, जनरलमध्ये, ते परत ते ॲज इट इज त्याच्या नॉर्मल फॉर्ममध्ये येईल. म्हणजे एखाद्या गोष्टीचे 10% म्हणजे ते 0.1 तो हे मल्टिप्लाय असतो. ठीक आहे. त्यानंतर हे काय माहिती आहे का, तुला तुझ्या सपोज तू 2 सपोज एखादा अंक लिहिलं आहे, बरोबर. आता हे आपण ह्याला क्लिअर करून देऊया, नॉर्मल करूया, जनरल करूया. ठीक आहे, जनरल झाला आहे तो आता बघा, आता मी ह्याला फक्त जनरल केलं आहे ना, पण पूर्ण वर्कशीट जनरल झाले का नाही झाले हे अजून पण बघ इथं पर्सेंटेजमध्ये. मग इकडनं सिलेक्ट करून तू पूर्ण थ्रू आउट जनरल करू टाक, तेव्हा ती जनरलमध्ये कन्वर्ट होईल. बरोबर. आता सपोज मी इथे 25 लिहिले, तर मला ना 25.30 लिहायचं आहे. तर पण मला हा जो 0 आहे ना 30वाला, तो इथे नाही आहे. मग तो 0 कुठून येणार, ते ह्यांनी इथे ऑप्शन दिलेत की तुला कितीने इन्क्रीज करायचे आहेत. एक मिनटं, सॉरी, हे बघ, कळलं तुला कितीने कमी करायचे आहेत आणि कितीने वाढवायचे आहेत, हे तुझ्याकडे हे वाले ऑप्शन आहेत. तर तुम्हाला आहे ना आजची ही शीट बनवायला आहेत ना, हे एवढ्या ऑप्शनच यूज म्हणजे येणार आहेत यूज करायला. म्हणजे ह्या ऑप्शनचा यूज करूनच तुम्हाला ही शीट तयार करायची आजची.